भाऊ केवढं आहे? Not bad, not bad. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल देव व्लॉग्समध्ये. तर आज आपण आलो आहे इथं गडावर, तर तुम्ही बघू शकताय. तर आता मी इथं शीतकड्यावर आहे. तर चला पुढे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. नाशिकपासून सप्तशृंगी गड हे अंतर 65 किलोमीटरचं आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ म्हणून सप्तशृंगी गड हे ओळखलं जातं. तर हे 4000 फीट हाईटवर सह्याद्री पर्वतावर बनलेला आहे. सकाळी 9 वाजता मी गडावर पोहोचलो होतो. तर गाडीमध्ये खूपच गर्दी होती. मी 3 पर्यंत पाणी भरावून आलो आणि त्यानंतर मला 3 पण बसायला जागा भेटली. तर तुम्ही बघू शकता खूपच गर्दी होती बसला आणि जाणाऱ्यांची पण खूपच गर्दी आहे तिथे. मी आता तळ्याकडे जाण्याच्या मार्गाने चाललो आहे. तो आपण एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडलाच आहे. तर तुम्ही बघू शकता इथं सकाळी खूपच लवकर आलो होतो मी, त्यामुळे काही एवढी गर्दी वाटत नव्हती. तर तुम्ही बघू शकताय तळ्याच्या मार्गाने काही एवढी गर्दी दिसत नाही आणि दुकानं पण काही उघडलेले नव्हते. तर हे बघा तुम्ही गड बघू शकता, ते मंदिर. आता आपण तळ्यावर हातपाय धुवून गडाकडे दर्शनासाठी जाणार आहोत. रस्त्यात खूपच ठिकाणी असे दुकान दिसत होते, पण काय असतं काय माहिती, ते ब्लॅक मॅजिक करता का काय करतं ते आपल्याला नाही माहिती. आणि फायनली मी तळ्यावर आलो आहे. तर इथं बघू शकता तुम्ही वातावरण खूपच छान झालेलं होतं. खूप असं म्हणजे धुकं येऊन जायला होतं मी गेलो तेव्हा. मी इथं आलो आणि इथं सेल्फी व्हिडिओ काढत होतो. ते भाऊनी मला बघून घेतलं. तर मी त्याच्याकडे गेलो. त्याच्याकडून आहे ना शेंगदाणे घेतले खायला आणि त्याच्याकडे iPhone 13 होता. तर तो पण व्हिडिओ अपलोड करायचा. तर तो मला विचारत होता हे कसं काय. मी त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि नक्कीच ते व्हिडिओ अपलोड करतील. आणि आम्ही भरपूर गप्पा मारल्या. तुम्ही इडलेस का? दक्षिणा देऊन जा बाबू. आशीर्वाद माता. भाऊ केवढं आहे? जायचे ना 2 मिनटं, मी खालून येतो, घेतो लगेच. चालेल ना? त्या भाऊकडे काकडी होती 10 रुपयाला. तर मी त्याला म्हटलो भाऊ मी खालून येतो मग घेतो मी. तर इथं बघू शकता मी आता शेतकड्याकडे चाललो आहे. तिथं एक
बैलगाडी गेली होती, काय नवस करेल होता काय माहिती, पण असं म्हणतात नवस केला होता आणि ते नवस पूर्ण झाला होता. मग त्या शेतकऱ्यांनी असा नवस केला होता का मी इथून शेतकऱ्यावरून गाडी खाली घेईन म्हणून, आणि त्याने तसंच केलं आणि देवीच्या कृपेने त्याला काहीच झाले नव्हतं आणि तो आहे तसा त्याच्या परिवारासोबत तो जिवंत आला होता. तिथून काहीच अंतरावर मार्कंड ऋषीचा पर्वत दिसतो आपल्याला शेतकड्यापासून. गुजरातवरून इथे पदयात्रा आली होती. त्यानंतर मी गाड्याच्या पायऱ्याच्या दिशेने निघालो. तर हे बघा जाताना पण तिथं भरपूर असे प्रसादचे नारळाचे खूपच दुकानं होते, गाड्या पण लावलेल्या होत्या मध्येच. आणि मी आता पायऱ्या चढायला सुरुवात केली. तर या गाड्याला पूर्ण 1,00,000 पायऱ्या आहे. मी वरती पोचलो आणि तिथं आधी खूपच गर्दी जमलेली होती, तरी मला भरपूर टाईम लागणार होता. पण आता दर्शन तर घ्यावं लागेलच देवीचं, त्यामुळे मी काही एवढी घाई केली नाही. हे बघा तुम्ही बघू शकताय. आणि फायनली मला देवीचं दर्शन मिळालं आणि मी देवीचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला मला. दर्शन घेऊन गडावरून खाली उतरलो आहे. तर खाली उतरल्यावर बघा आजूबाजूला एवढी दुकानं आहे, खेळण्यांचे प्रसादाचे भरपूर दुकानं होते तिथं तुम्ही बघू शकताय. तर मला दुपारचे 12:30 वाजले होते. त्यानंतर खूपच भूक लागली होती आणि त्यासाठी मेसकडे चाललो होतो. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.